ओके गाइस, सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम एव्हरीवन. पुढचा धडा आपला आहे द गोल्डन टच. एक नाटक आहे, हे प्ले आहे अँड देर आर सम कॅरेक्टर्स. काही पात्र याच्यामध्ये आहेत. जसं बघा, एक किंग आहे, त्या किंगचं नाव आहे मिडास. काय नाव आहे? मिडास. मेरी गोल्ड त्याची मुलगी आहे. देर इज अ स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती, आणि सर्वंट. सर्वंट म्हणजे कोण? त्याचा काम करणारा व्यक्ती, सर्वंट, दास. सीन 1 पहिलं दृश्य काय बघा. सीन 1 पहिलं दृश्य. सीन 1, सीन म्हणजे दृश्य, 1 म्हणजे पहिला. किंग मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. सेलर म्हणजे काय रे? तर अशी एक जागा ज्या ठिकाणी काय होतं बघा. येस, ज्या ठिकाणी काय होतं बघा, लक्ष द्या. ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट ठेवली, जसं बघा, हा जो किंग होता, राजा होता, तर राजा एका ठिकाणी गेला. अंधार कोठडी म्हणतात त्याला, सेलर कोठडी वगैरे. अंधार कोठडीत गेला, त्या ठिकाणी तो आपले सोनं मोजत होता. काय मोजत होता? सोनं मोजत होता. किंग, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. माझ्याकडे किती सोनं आहे. काय म्हणतो? माझ्याकडे किती सोनं आहे. बट आय विश आय हॅड सम मोर. पण मला वाटतं की माझ्याकडे अजून सोनं असायला हवं. माझ्याकडे अजून सोनं असायला हवं. त्यानंतर स्ट्रेंजर येतो. कोण येतो? स्ट्रेंजर, अनोळखी व्यक्ती येतो. हु आर यू. राजा त्याला म्हणतो, कोण आहेस तू? आय एम अ फ्रेंड. मी कोण आहे? मी तुझा मित्र आहे. हाऊ डिड यू गेट इन? द डोअर इज लॉक्ड. तू आत आलास कसा? दरवाजा बंद आहे. लॉक डोअर्स कॅनॉट कीप मी आउट. व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. यू मस्ट बी व्हेरी रिच. तो म्हणाला की तू कसं काय आतमध्ये आला? दरवाजा बंद आहे, गेट बंद आहे, आला कसा तू? त्याला टाळ लावलेला आहे. तो दरवाजे बंद असेल तरी मला कोणी थांबू शकत नाही. तुझ्याकडे किती सोनं आहे. तू एवढा श्रीमंत आहेस. किती खूप श्रीमंत आहेस तू. राजा म्हणतो, बट आय वॉन्ट मोर. मला अजून सोनं पाहिजे. आय वॉन्ट टू बी रिच. मला अजून श्रीमंत व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी सो मेनी इयर्स टू गेट all this gold. I want to get more gold quickly. खूप वर्ष झाल्यापासून माझ्याकडे सोनं जमा होतंय, परंतु मला अजून सोनं पाहिजे. राईट? पटकन पाहिजे. स्ट्रेंजर, वाय डू यू लव्ह इट सो. तुला एवढं सोनं का बरं आवडतं? वाय डू यू लव्ह इट सो. तुला एवढं सोनं का बरं आवडतं? वाय एव्हरीवन लव्स गोल्ड. अरे सगळ्यांना सोनं आवडतं. प्रत्येकाला सोनं हवं आहे. इट मेक्स यू रिच. ते तुम्हाला श्रीमंत बनवतं. आय लव्ह टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. या अंधाऱ्या कोठडीत बसून मला माझं सोनं बघायला खूप आवडतं. स्ट्रेंजर म्हणतो, इन युअर गार्डन आर फ्लावर अँड गोल्डन सनशाईन. दे आर फार मोर ब्युटिफुल. अरे तुझ्याकडे जो बगीचा आहे त्याच्याकडे त्यामध्ये फुलं आहेत. सुंदरसा सूर्यप्रकाश येतो, तो पण सुंदर आहे. किंग, नॉट टू मी. माझ्यासाठी नाही. आय लाईक टू बी हिअर where everything is made of gold, real gold. I wish that everything I touched would turn to be gold, would turn to gold. बरं, तो म्हणतो नाही, मला फक्त हेच आवडतं, सोनंच आवडतं. मला असं वाटतं आजूबाजूला सगळं सोनं सोनं सोनंच पाहिजे. मी ज्या गोष्टीला स्पर्श करत ती गोष्ट सोन्याची व्हावी असं मला वाटतं. स्ट्रेंजर म्हणतो, दॅट इज स्ट्रेंज विश. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. अशी जी तू इच्छा बाळगली आहेस ती इच्छा कठीण आहे, वेगळी आहे. तुला असं वाटतं का की तू ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करशील ते सगळं सोन्याचं व्हायला पाहिजे? येस आय एम शुअर. येस आय एम शुअर. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड. सगळं काही सोन्याचं व्हायला पाहिजे. सगळं काही काय झालं पाहिजे? सोन्याचं झालं पाहिजे असं मला वाटतं. Stranger, then you shall have your wish. Tomorrow morning at sunrise you shall have the golden dawn. तो असं आहे, ठीक आहे. तर उद्या तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. तू उद्या सकाळपासून तू ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करशील ती गोष्ट कशी होईल? सोन्याची होणार. कशी होणार ती गोष्ट? सोन्याची होणार. हा कसा होईल? सोन्याचा होणार आहे. कोण म्हणाला? स्ट्रेंजर त्या व्यक्तीला म्हणाला, म्हणजे राजाला म्हणाला. Thank you so much, oh stranger. Do not thank me. Perhaps you will be sorry. तो म्हणतो, धन्यवाद.
अरे धन्यवाद नको म्हणू, तू कदाचित मला सॉरी म्हणशील की वेळ तुझ्यावर का आली. नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. अरे माझं स्वप्न पूर्ण होतं, मी तुला सॉरी का म्हणू, मी तुझे धन्यवादच म्हणणार. काय करतो राजा, सकाळी उठून ब्रेकफास्ट तयार करायला बसलेला आहे. सर्वंट येतो. गुड मॉर्निंग प्रिन्सेस मेरीगोल्ड. गुड मॉर्निंग. वेअर इज द किंग? Servant, he has gone for a walk in the garden. Marigold, I have been looking for him. Everything in this bedroom is turned to gold. Servant, there is he in the rose garden. Whatever is he doing? Servant, he is touching all the roses. Now he is coming this way. I will go and get the breakfast. तर सर्वंट त्या ठिकाणी आला. दास आला, म्हणाला की ना गुड मॉर्निंग, कुठे आहे राजा? राजा गार्डन मध्ये गेलाय. ती म्हणते मी पण त्यांना शोधते, या रूम मधलं सगळं सोन्याचं झालंय आणि ते आता कुठे गेलेत? गार्डन मध्ये गेलेत. गार्डन मध्ये असलेले जेवढी फुलं आहेत ती सगळी फुलं आता सोन्याची होत चाललेली आहेत. मी तिथे जातो आणि त्यांना ब्रेकफास्ट देतो. कोण म्हणालं? सर्वंट म्हणाला. राजा येतो. गुड मॉर्निंग मॅरीगोल्ड. राजा म्हणतो गुड मॉर्निंग मॅरीगोल्ड. सी व्हॉट आय हॅव ब्रॉट टू यू. मी तुझ्यासाठी काय घेऊन आलेलो आहे? गोल्डन फ्लावर घेऊन आलेलो आहे. काय घेऊन आलेलो आहे? गोल्डन फ्लावर. परंतु गोल्डन फ्लावरचा वास येणार आहे का? नाही. अ फाईन येलो रोज. ओ इट हॅज नो स्मेल अँड द हार्ड पेटल्स हॅव पिक्ड माय नोज स्टार्ट्स क्राईंग. आता त्याचा वास तर येणार नाही, परंतु सोन्याचं असल्यामुळे ते टोचलं तिला. पिक्ड म्हणजे टोचलं नाकाला. King, what are you crying for? It's a golden rose. All roses in my garden are golden. सगळी सोन्याची फुलं झालेली आहेत. कशी झाली? सगळी फुलं सोन्याची झालेली आहेत. आर दे ऑल लाईक दिस? सगळे सोन्याची फुलं आहेत? अरे नको नको. कम ऑन नाव, लेट्स हॅव अ ब्रेकफास्ट. चल आता ब्रेकफास्ट करूया, जेवण करूया, नाश्ता करूया. Marigold, what is the matter? Have you burned your mouth? This fish has turned to be gold. आता राजाने फिश, ताटातलं फिश घेतलं, मासा घेतला, तो सोन्यात झाला. अंडे घेतलं, ते सोन्यात झालं. बरोबर, ज्या ज्या गोष्टी तो हात लावायचं सगळं सोन्यात झालं. त्याला स्वतःला आता काही खाता येत नव्हतं. बरोबर की नाही? या ओ माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू? मारीगोल्ड, आता जशी ती मारीगोल्ड, ती मुलगी त्याच्या वडिलांकडे जशी गेली, नो नो डोंट टच मी. वडील तिला म्हणतात, राजा म्हणतोय मला स्पर्श करू नको, पण ती स्पर्श करायला गेली आणि ती सुद्धा सोन्याची झाली. मेरीगोल्ड हॅज टर्न इन टू स्टॅच्यू. सोन्याचा पुतळा बनली ती. राजाला आता मात्र दुःख झालं. ओ माय डॉटर, माय डिअर मेरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, लाईक अ रे ऑफ सनशाईन. शी इज ओनली अ गोल्डन डॉल. ती माझी सोन्याची डॉल झालेली आहे. मला तसं नकोय. तेवढ्यात कोण आला रे? स्ट्रेंजर आला. वेल फ्रेंड, बघा दिसत तुम्हाला? वेल फ्रेंड मिडास, व्हॉट आर यू, व्हॉट डू यू से नाव? आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. लक्षात घ्या, आतापर्यंत तो काय म्हटला? मला खूप श्रीमंत व्हायचंय. पण नंतर जेव्हा त्याचीच मुलगी सोन्याची झाली, तेव्हा तो काय म्हणाला? मी या पूर्ण पृथ्वीवरचा जगातील अतिशय दुःखी माणूस आहे. अनहॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. त्याला म्हणतो की मला परत काय कर, वाय हॅव यू प्लेंटी ऑफ गोल्ड? अरे खूप सोनं तर तुझ्याकडे आहे ना, मग का बरं टेन्शन घेतोस तू? सोनं तर भरपूर आहे तुझ्याकडे, मग तरी तू टेन्शन का घेतोस? का बरं असं म्हणतोस? आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड. मला हे सोनं नको. आय वॉन्ट माय डॉटर. मला माझी मुलगी परत हवी आहे. आय वॉन्ट टू ईट. मला जेवण करायचं आहे. आय वॉन्ट रिअल फ्लावर्स. माझ्याकडे खरी खुरी फुलं माझ्या गार्डन मध्ये हवी. प्लीज टेक दिस अवे. बरं, माझी जी इच्छा आहे ना ती कमी कर. म्हणजे तो गोल्डन टच दिलाय, तो गोल्डन टच परत घेऊन टाक. स्ट्रेंजर, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक? खरंच का? हो हो, आय हेट इट. घेऊन जा. देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम. जा, तुझ्या गार्डन मध्ये जो काही झरा आहे त्याच्यामध्ये आंघोळ कर, तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल. तो जातो, आंघोळ करतो आणि पुन्हा पाहतो तर काय, त्याची मुलगी मेरीगोल्ड इज स्टील स्टॅच्यू द किंग. तो काय करतो? जातो आणि त्यातलं पाणी आणतो, त्या मेरीगोल्ड वर स्प्रेड करतो. बरोबर की नाही? मग ती सुद्धा पुन्हा माणूस बनते. पुन्हा तिला तिच्यामध्ये जीव येतो. सोन्याची ती बनत नाही, राहत नाही.
किंग म्हणतो फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम फ्लावर फ्रॉम वॉटर ओव्हर माय डिअर लिटिल मेरीगोल्ड. मेरीगोल्ड पाणी शिंपल्यानंतर ती पुन्हा अलाइव्ह होते, जिवंत होते. त्यानंतर गार्डन मध्ये जातो, पाणी शिंपडतो, सगळी फुलं पुन्हा येतात, बरोबर की नाही. आणि येस, मेरीगोल्ड म्हणते येस लेट अस गो, सगळ्या फ्लावर जाऊया, खेळूया त्यांच्याशी. आपल्याला रिअल फुलं पाहिजेत, जास्त सोनं नकोय, लक्षात घ्या. समजतंय. त्यामुळे आपल्या लक्षात घे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होण्यापुरतच आपल्याला पैसा वगैरे हवा असतो. खूप जास्त पैसा आपल्या उपयोगाचा नाही. समजलं.